गुड इव्हनिंग. एज्युकेटर मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण भारतीय अर्थव्यवस्था तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लेक्चर नंबर आज आपण 15 बघणार आहोत. तर लेक्चर 15 मध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही मोजमाप आहे तो चॅप्टर आज बघणार आहोत. त्यामधील आज आपण नवीन कन्सेप्ट बघणार आहोत. मागच्या लेक्चर मध्ये आपण देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना बघितली, आता ती क्लिअर केली, संपवली आपण. आता राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना बघायची. देशांतर्गत उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये आपण जीडीपी एनडीपी बघितला. आता राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये आपण जीएनपी आणि एनएनपी ह्या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या. बघा, एज्युकेटर मीडिया आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. आणि मेसेज लेक्चर सिरीज घेत आहे. लेक्चर नंबर 15 आपल्याला बघायचे. तर आपण लेक्चर 15 ला आपण सुरुवात करू. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जाय तो पॉइंट आपला आज सुरुवात करायची. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, आता हा पॉइंट बघताना बघा, आपण जसं जीएनपी देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना बघितली, त्या उद्देशाने फरक बघत जो, म्हणजे आपल्याला क्लिअर होऊन जाईल की नेमकं दोन्ही फरक काय ते. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पनामध्ये बघताना बघा, देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेत देशाच्या आर्थिक क्षेत्रातील उत्पादन संस्थांच्या उत्पादन क्रियांचा समावेश होता. म्हणजे देशांतर्गत उत्पादन संकल्पनेमध्ये आपण काय बघितलं, देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये जे काही उत्पन्न होते ते सगळं आपण देशांतर्गत उत्पादन संकल्पनेत धरत होतो. त्याच्यामुळे त्यामध्ये त्यांनी सांगितलं निवासी आणि गैरनिवासींनी, निवासीमध्ये त्या दोघांचे घटक उत्पन्न आपण ते धरत होतो. म्हणजे देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये दोन्ही गोष्टी आपण निवासी आणि गैरनिवासी दोन्ही उत्पादनाचे घटक उत्पन्न धरत होतो. हे आपण देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये बघितले. मग आता राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये मग काय सांगितलं, पर्याय सांगितलाय. म्हणजे देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये ह्या पॉईंट मध्ये फक्त एक लक्षात राहू द्या, देशांतर्गत उत्पादनाच्या दोन्ही मधला फरक बघायचा आहे. तर देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पनेत आपण निवासी आणि गैरनिवासी दोघांचं घटक उत्पन्न धरत होतो, परंतु राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेत केवळ निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश होतो, गैरनिवासींचा इथे समावेश केला जात नाही. म्हणजे दोन्हीतला महत्वाचा फरक फक्त एवढाच आहे की आपल्या देशांतर्गत उत्पादनाच्या संकल्पना एवढंच आपल्याला कळलं की देशाच्या आर्थिक क्षेत्रातील सर्व घटक उत्पन्नाचा आपण समावेश करतो, पण ते कोणकोणते, गैरनिवासी आणि निवासी दोघांचाही. पण इथं राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेत फक्त आपण निवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश करतो. तर एवढी गोष्ट काय आपल्याला. मग आता देशातील निवासी परदेशी क्षेत्रातील उत्पादक संस्थांना घटक सेवा पुरवित असतात, त्यामुळे राष्ट्रीय उत्पादन काढण्यासाठी देशांतर्गत उत्पादनातून गैरनिवासींना प्राप्त केलेले घटक उत्पन्न वजा केले पाहिजे, तर निवासींनी परदेशातून मिळालेले घटक उत्पन्न मिळाले पाहिजे. आता ह्याच्या वाक्याचा मिनिंग बघा काय आहे. राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघतो आपण. आता पहिल्यांदा देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना ज्यांना कळेल त्यांना राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना समजून फायदा होईल. बघा, तर राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघताना आपण पहिल्यांदा तुम्हाला देशांतर्गत उत्पादनाची कन्सेप्ट इकडे साईडला सांगतो मी, आणि इकडे राष्ट्रीय उत्पादनाची कन्सेप्ट सांगतो. म्हणजे दोन्हीतला फरक काय करतो. आपण ज्यावेळेस जीडीपी काढतो, आता थोडक्यात आपण जीडीपी आणि जीएनपी बघतोय. म्हणजे जीडीपी म्हणजे काय आपण बघतो, थोडक्यात देशांतर्गत उत्पादन काढत होतो, आणि जीएनपी मध्ये आपण राष्ट्रीय उत्पादन काढतोय. आता जीडीपी आणि जीएनपी, तर बघा जीडीपी मध्ये आपण काय करतो की दोघांचंही, म्हणजे भारताच्या आर्थिक क्षेत्रात भले गैरनिवासी असो निवासी, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पादन, म्हणजे जेवढं काय भारताच्या आर्थिक क्षेत्रावर उत्पादन होते त्या सर्वांचा समावेश आपण जीडीपी मध्ये करत होतो. पण जीएनपी मध्ये त्यात फरक आहे. जीएनपी मध्ये काय केलं जातं, तर जीएनपी मध्ये फक्त भारतीयांचं उत्पन्न धरलं जातं, फक्त भारतीयांचं उत्पन्नाचा समावेश करतो. जीडीपी मध्ये भारतातल्या आर्थिक क्षेत्रावर, भारतात जे काय आर्थिक क्षेत्र आहे त्या आर्थिक क्षेत्रामध्ये जेवढं, म्हणजे भारतातले असं किंवा परदेशातलं सर्वांचा समावेश आपण जीडीपी मध्ये करत होतो. म्हणजे सर्व गोष्टींचा समावेश आपण जीडीपी मध्ये करत होतो. सर्वांचा, थोडक्यात प्रत्येकाचा समावेश आपण जीडीपी मध्ये करत होतो, भारतीय असतील परकीय असतील. पण जीएनपी मध्ये फक्त भारतीयांचा समावेश केला जातो. जीएनपी मध्ये फक्त भारतीयांचा समावेश केला जातो. तर ते कसं बघा, राष्ट्रीय उत्पादन थोडक्यात आपण राष्ट्रीय उत्पादनाची कन्सेप्ट बघतोय. म्हणजे काय, तर नॅशनल प्रोडक्ट बघतोय आपण. तर
बघा देशांतर्गत उत्पाद, आपलं जे काय देशांतर्गत उत्पाद, आपण देशांतर्गत उत्पाद कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. देशांतर्गत उत्पाद काढायचं आपण पहिल्यांदा देशांतर्गत उत्पाद काढलं आपण. देशांतर्गत उत्पाद काढायचं म्हणजे थोडक्यात आपण जीडीपी सारखी गोष्ट समजतो. जर आपण पहिल्यांदा जीडीपी काढायचा, ज्यांना देशांतर्गत उत्पाद कन्सेप्ट कळाले त्यांना कळालं असेल की देशांतर्गत उत्पाद काढायचं म्हणजे काय की आपल्या देशाच्या आर्थिक क्षेत्रावर जेवढं काय उत्पन्न आहे आपल्याला जीडीपी काढल्यासारखं आपण काढायचं, देशांतर्गत उत्पाद काढायचं आणि त्याच्यामधून परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न वजा करायचं. म्हणजे बघा आता थोडक्यात जीडीपी काढल्यासारखं काढायचं. पहिल्यांदा आपण सर्व क्षेत्राचं उत्पन्न काढलं आपण, त्याच्यामधून आपण काय केलं, 150 रुपये टोटल, 150 रुपये हे आपलं देशांतर्गत उत्पाद आलं. म्हणजे थोडक्यात जीडीपी किती आला, 150 रुपये, किंवा देशांतर्गत उत्पाद किती आपलं 150 रुपये आलं. देशांतर्गत उत्पाद आपला 150 रुपये आला. तर 150 रुपये मधून आपण काय करायचं, परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न. तर 150 रुपयामधून ज्या काय परदेशी कंपन्या भारतात होत्या, ज्या काय दुसऱ्या देशातल्या कंपन्या किंवा व्यक्ती जे काय भारतात होते, दुसऱ्या देशातल्या कंपन्या किंवा व्यक्ती भारतात होते, त्यांनी स्वतःने जे काही उत्पन्न केलेलं आहे ते उत्पन्न आपल्या ह्याच्यातून मायनस करायचं. उदाहरण घ्या, त्यांचा 50 रुपये वाटा आहे 150 रुपयामध्ये, देशांतर्गत उत्पादनामध्ये त्यांनी 50 रुपये कमवले, तर मग ते 50 रुपये आपल्या 150 रुपयामधून 50 रुपये त्यांना महागाला द्यायचे, म्हणजे थोडक्यात ते वजा करायचे. 150 रुपयामधून 50 रुपये त्यांना आपण दिले, रिटर्न केले, राहिले किती आपले 100 रुपये. बरोबर, 100 रुपये आपले 100 रुपये राहिले आणि प्लस 100 रुपये आपले इंडियाचे मग प्रॉपर्टीचे 100 रुपये झाले, प्लस आपल्या भारतातल्या व्यक्तींनी जी परदेशात जे काय कमवले, आपल्या भारतातल्या व्यक्तींनी जे काय परदेशात कमवले, म्हणजे जसं दुसऱ्या देशातल्या कंपन्या भारतात होत्या त्यांनी त्यांचा वाटा घेऊन गेले, तसंच भारतातल्या काही कंपन्या दुसऱ्या देशात आहेत तिथली त्यांनी काय म्हणलं वाटा आहे तो आपल्या देशात ऍड करायचा. आपण भारतीय कंपन्यांचा किंवा व्यक्तींचा तो आपण आपल्या देशात ऍड करायचा. म्हणजे 100 रुपयामध्ये परत समजा त्यांनी 60 रुपये कमवले असतील भारतीय व्यक्तींनी कंपनीने दुसऱ्या देशात जाऊन, तर ते 60 रुपये ऍड करायचे. म्हणजे आपले 100 आणि 60 160 रुपये हा आपला राष्ट्रीय उत्पाद झाला. म्हणजे भारताचा जीएनपी किती, 160 रुपये भारताचा जीएनपी झाला. मग थोडक्यात त्यांना तेच सांगायचं. मग पहिल्यांदा आपण देशांतर्गत उत्पाद काढलं. देशांतर्गत उत्पाद म्हणजे आपल्याला क्लिअर कळालं की देशाच्या आर्थिक परिस्थितीत जेवढं काय उत्पन्न होते ते सर्व आपण देशांतर्गत उत्पाद म्हणून आपण धरलं. मग देशांतर्गत उत्पाद काढलं आपण पहिल्यांदा. मग थोडक्यात आपण 150 रुपये समजा उत्पाद काढलं आपलं, 150 रुपये झालं आपलं उत्पाद काढलं. थोडक्यात आपण सर्व उत्पन्न काउंट केलं, मग ते सर्वांचं केलं, भारतातल्या असं परकीय कंपन्या काढलं, त्याच्यामधून फक्त परकीयाला त्यांचं महागार देऊन टाकलं. म्हणजे मायनस काय केलं, परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न. म्हणजे ज्या काय परदेशी कंपन्या भारतात उत्पन्न करत होत्या कंपन्या किंवा व्यक्ती, त्यांचं उत्पन्न आपण मायनस केलं. मग त्यांनी कमवले ते सगळ्यांनी म्हणून 50 रुपये कमवले त्या परदेशातील लोकांनी कंपनीने, तर त्यांना ते आपण 150 रुपयावरून काय केलं 50 रुपये देऊन टाकले. म्हणजे 150 रुपयात त्यांना 50 रुपये काय केलं आपण वजा केले, देऊन त्यांचे ते घेऊन गेले 50 रुपये. मग फक्त राहिले की आता 100 रुपये प्लस परदेशात प्राप्त घटक उत्पन्न. म्हणजे काय, भारतातले काही व्यक्ती परदेशात आहेत, व्यक्ती कंपन्या आहेत त्या परदेशात 60 रुपये कमवतात. भारतातील काही कंपन्या किंवा व्यक्ती ते परदेशात, जशा दुसऱ्या कंपन्या भारतात आहेत तशा काही कंपन्या दुसऱ्या परदेशामध्ये त्यांच्या प्रक्षेत्रामध्ये काय उत्पन्न कमवतात 100 रुपये. ते उदाहरण काय एक्स्ट्रा XYZ कमवत असेल, मग आपण धरलं की सर्व मिळून 60 रुपये तिथून कमवून भारतात आणतात. मग आपल्या त्याच्यामध्ये आपण 60 रुपये ऍड करायचे. बरोबर, 150 रुपये उत्पाद कमवलं होतं त्यातून आपण मायनस 50 रुपये केलं, दुसऱ्या कंपन्या देशातल्या घेऊन गेले त्यांचं उत्पादन, प्लस आपण 60 रुपये परत भारतातल्या काही कंपन्या आणल्या. म्हणजे 150 मधून 50 गेल्यावर 100 राहिले होते आणि आता त्यांनी 60 रुपये घेऊन आल्यावर म्हणजे 160 रुपये हा आपला राष्ट्रीय उत्पाद झाला. भारताचा राष्ट्रीय उत्पाद किती, मग 160 रुपये जीएनपी भारताचा, 160 रुपये जीएनपी भारताचा झाला. म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाच्या संकल्पनेमध्ये आणि देशांतर्गत उत्पादन संकल्पनेमध्ये हा फरक आहे. म्हणजे लक्षात तुमच्या राष्ट्रीय उत्पादन संकल्पना आणि देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना हा दोन्हीमधला फरक एवढाच आहे की राष्ट्रीय उत्पादन संकल्पनेमध्ये थोडक्यात जीडीपी मध्ये आपण सर्व भारतीय आर्थिक परिक्षेत्रामध्ये सर्वच उत्पन्न काउंट करतो, मग ते परकीय असतील म्हणजे निवासी असतील गैरनिवासी असतील म्हणजे सर्वांचंच. पण जीएनपी मध्ये फक्त भारतीयांचा ह्यामध्ये समावेश करतो, उत्पादनामध्ये फक्त भारतीयांचा उत्पादनाचा समावेश करतो जीडीपी आणि जीएनपी मध्ये, दोन्हीमधला हा फरक आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना तुम्हाला क्लिअर कळली की राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय, नॅशनल प्रोडक्ट काढण्यासाठी आपण
फक्त भारतीयांचा समावेश केला जातो. कारण की परदेशातलं जे काय उत्पन्न आहे ते आपण मायनस करतो आपल्या ह्याच्यातून, म्हणजे आपल्या फक्त राहते आपलं भारताचं उत्पादन. म्हणजे हे तुम्हाला क्लिअर कळलं. मग राष्ट्रीय उत्पाद ही संकल्पना क्लिअर कळली. म्हणजे आता राष्ट्रीय उत्पाद आणि देशांतर्गत उत्पाद तुम्हाला क्लिअर कळलं. आता पुढचा पॉईंट बघायचा बघा ह्याच्यामधला. मग आता आपला राष्ट्रीय उत्पाद थोडक्यात फॉर्म्युला मी सांगितलं जसं बघितलं आपण, तसं थोडक्यात काय की राष्ट्रीय उत्पाद अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पाद भारतातला जो काय असेल तो प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न थोडक्यात त्याचा मिनिंग काय होतं की राष्ट्रीय उत्पाद आहे त्याच्यामधून राष्ट्रीय उत्पाद आणि त्याच्यामध्ये फक्त आपण ऍड काय करावं तर समाविष्ट ₹150 राष्ट्रीय उत्पाद आहे. तर परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे काय की जे काही त्यांचं परदेशात लोकांचं त्यांचं मायनस करून आपल्या भारताचं ऍड करायचं म्हणजे फक्त ते राष्ट्रीय उत्पाद आहे. ह्याच्यासाठी फक्त एवढं मी ही गोष्ट लक्षात ठेवली फॉर्म्युलाची, राष्ट्रीय उत्पाद बरोबर देशांतर्गत उत्पाद मधून परदेशात मायनस काय करायचं, परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न अधिक परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न. तुम्हाला हे समजून सांगितलं मी. मग आता राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित विविध संकल्पना आता त्या बघायच्या आपल्याला. जसं आपण जीडीपी जीएनपी बघितलं त्याच पद्धतीने आता राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित विविध संकल्पना पुढील प्रमाणे ते आता काय काय बघायचं बघा. आधी बघितलं आपण जीडीपी बघितला होता, आता इथे जीएनपी बघायचा आहे. आधी आपण एनडीपी बघितलं होतं, आता आपल्याला एनएनपी बघायचं आहे. मग आपण जीडीपी आणि जीएनपी आणि एनएनपी आता बघू. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पाद बाजारभावाला जसं आपण मार्केट प्राइसचं म्हणजे जसं आपण जीडीपी बघितला मार्केट प्राइसचा, तसं आता जीएनपी मार्केट प्राइसचं बघायचं. तर ही कन्सेप्ट सेम आहे, सोपी आहे. फक्त आता जीएनपी तुम्हाला एवढं कळालं, जीडीपी आणि जीएन मधला फरक कळाला की जीडीपी मध्ये सर्व उत्पादनाचा समावेश करतो, देशाच्या आर्थिक परिषदेमध्ये सर्व उत्पादनाचा समावेश करतो. जीएनपी मध्ये फक्त भारतातले म्हणजे भारतीयांचाच फक्त उत्पन्नाचा समावेश करतो, भारतीयांचाच फक्त. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पाद म्हणजे जीएनपी मार्केट प्राइस जीएनपी मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजे आपला जो काही जीडीपी आहे, स्थूल देशांतर्गत उत्पाद जीडीपी अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे जो काय भारताचा जीडीपी आहे तो जीडीपी क्लिअर करायचा. जीडीपी मधून जीडीपी अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न समाविष्ट करायचं. म्हणजे काय, आपला जो काय जीडीपी आहे तो जीडीपी म्हणजे जीएनपी काढताना जो काय आपला जीडीपी आहे तो जीडीपी मध्ये फक्त परदेशातून जे काय प्राप्त आपलं निव्वळ घटक उत्पन्न प्राप्त होणार आहे, म्हणजे भारतीय जे काय परदेशातून आणलेलं आहे प्राप्त केलेलं घटक उत्पन्न त्यामध्ये ते समाविष्ट करायचं. म्हणजे आपला भारताचा जीएनपी आपल्याला प्राप्त होईल, जीएनपी आपला निघेल. म्हणजे मग स्थूल राष्ट्रीय उत्पाद थोडक्यात जीएनपी म्हणजे काय, मार्केट प्राइसचं जीएनपी काय की आपला जीडीपी मध्ये अधिक परदेशातून जे काय निव्वळ घटक उत्पन्न प्राप्त झाले आपलं ते आपण ऍड करायचं. परदेशातून प्राप्त झालेलं निव्वळ घटक उत्पन्न जे आहे ते आपण मिक्स करायचं, ते झालं आपला जीएनपी. म्हणजे जीएनपी तुम्हाला क्लिअर कळालं. म्हणजे जो काय जीडीपी आहे, जीडीपी आपला भारताचा जीडीपी आधी काढायचा, जीडीपी मध्ये काय प्लस करायचं, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न जे काय आपण परदेशातून प्राप्त केलेलं निव्वळ घटक उत्पन्न आहे ते सर्व आपण जीडीपी मध्ये प्लस केलं दोन्ही मिळून तर आपल्याला जीएनपी मिळतो मार्केट प्राइस. तर सेम निव्वळ राष्ट्रीय उत्पाद जो काय बाजारभावाला मोजलाय तोच बघायचा आहे, म्हणजे एनएनपी बघायचा आपला मार्केट प्राइस. निव्वळ राष्ट्रीय उत्पाद मध्ये मार्केट प्राइस बघता काढताना निव्वळ देशांतर्गत उत्पाद जो आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पाद जो आहे म्हणजे एनडीपी आहे, जो आपण एनडीपी जीडीपी जसा काढला तसा एनडीपी मग आपण काढलाय माहिती आपला. तर एनडीपी मध्ये काय करायचं, परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, मग परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न जे आहे ते त्यात ऍड करायचं. मग जीएनपी आणि एनएनपी काढताना काय करायचं, जीएनपी काढताना जीडीपी काढायचं पहिल्यांदा आणि जीडीपी काढला की जीडीपी मध्ये फक्त परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आहे तेवढंच त्यात ऍड करायचं. परदेशातून प्राप्त झालेलं जे काय आपलं निव्वळ घटक उत्पन्न आहे ते आपण प्राप्त करायचं, जीडीपी मध्ये ऍड करायचं, म्हणजे आपल्या भारताचा जीएनपी निघेल. आणि एनडीपी मध्ये एनएनपी मध्ये काय करायचं की जो आपण एनडीपी काढला मार्केट प्राइसचा ते एनडीपी मध्ये परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करायचं, म्हणजे आपल्याला एनएनपी निघते. मग हे आपण एनएनपी मार्केट प्राइसवर काढलंय,
म्हणजे आपला जीडीपी सुद्धा मार्केट प्राइसचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न घ्यायचं म्हणजे आपला जीएनपी निघते. आणि एनएनपी काढताना सुद्धा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढताना सुद्धा मार्केट प्राइसचं बाजारभावामधले निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढताना सुद्धा जो काही एनडीपी घेतलाय आपण तो सुद्धा मार्केट प्राइस घेतलाय आणि त्याच्यामध्ये परदेशात प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड केलं. म्हणजे तुम्हाला ही गोष्टी आता क्लिअर कळल्या की जीडीपी, जीएनपी आणि एनएनपी. मला जीएनपी आणि एनएनपी गोष्टी क्लिअर कळल्या. जीएनपी आणि एनएनपी मधला फरक फक्त काय आला जीएनपी वर जर प्रश्न आला की जीएनपी कसं काढायचं. जीएनपी काढताना आपण काय करतो की आपल्या भारतात जो काय मार्केट प्राइसचा जीडीपी आहे त्या जीडीपी मध्ये परदेशात प्राप्त जे काय निव्वळ घटक उत्पन्न आहे ते आपण त्यात समाविष्ट करतो. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे निव्वळ घटक उत्पन्न फक्त तेवढं आपण त्यात प्राप्त करतो, समाविष्ट करतो. मग आपला जीएनपी निघतो. आणि एनएनपी काढताना आपण जो काही एनडीपी काढला आपण त्या एनडीपी मध्ये मार्केट प्राइस जो काही एनडीपी काढतो आपण तर ते एनडीपी मध्ये काय करतो मग परदेशातून प्राप्त जे काही निव्वळ घटक उत्पन्न आहे त्यावर आपल्याला एनएनपी काढता येते. त्यावर आपलं एनएनपी निघतं. म्हणजे झालं जीएनपी आणि एनएनपी. आता हे पुढचं जे आहे स्थूल राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पाद घटक किमतींना या दोन कन्सेप्ट आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. आता एक कन्सेप्ट आहे बघा थोडक्यात तुम्हाला ते इथपर्यंत तुम्हाला क्लिअर कळालं जीएनपी आणि एनएनपी. जीएनपी काय आणि एनएनपी काय जर हे थेरॉटिकल अजून पार्ट लक्षात नसेल तर फक्त लक्ष द्या. पहिल्यांदा जीडीपी आपण काढायचा. जीडीपी मध्ये फक्त काय ऍड करायचं म्हणजे जीएनपी काढताना राष्ट्रीय उत्पाद काढताना जीडीपी मार्केट प्राइस जीडीपी आपण काढायचं शिकलोय त्या जीडीपी मध्ये फक्त परदेशातून प्राप्त जे काही निव्वळ घटक उत्पन्न आहे ते ऍड करायचं, समाविष्ट करायचं म्हणजे आपला जीएनपी निघतोय. मार्केट प्राइसचा जीएनपी आपला निघतोय. फक्त आपण मार्केट प्राइस जीडीपी काढायचा आणि जीडीपी मध्ये परदेशातून प्राप्त जे काही निव्वळ घटक उत्पन्न आहे ते समाविष्ट करायचं. बरोबर. बघा परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे काय त्याचे आपण जीडीपी काढला तर जीडीपी मधून परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न मध्ये फक्त भारतातून कमवलेल्या लोकांचं म्हणजे जीडीपी ह्याच्यामध्ये फक्त भारतीयांचा जेवढं काही उत्पन्न आहे तेवढं सर्व भारतीयांचं ह्यामध्ये समाविष्ट असणार आहे. मग आपण पहिल्यांदा जीडीपी काढायचा आणि जीडीपी काढायचा आणि जीडीपी मध्ये प्लस काय करायचं परदेशातून प्राप्त जे काही निव्वळ घटक उत्पन्न आहे ते यात समाविष्ट करायचं म्हणजे आपल्याला मार्केट प्राइसचा जीएनपी निघते. आणि एनएनपी काढताना जो काही एनडीपी आहे मार्केट प्राइसचा त्या एनडीपी मध्ये प्लस काय करायचं परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आहे ते प्लस करायचं म्हणजे आपल्याला एनएनपी पण निघते. हे क्लिअर झालं. आता जीएनपी आणि एनएनपी तुम्हाला समजला. आता एक चार्ट आपण वर बघू माहिती. एक तुम्हाला चार्ट दाखवतो. चार्टवर आपल्याला क्लिअर एक गोष्ट समजून येईल की आपण जे काय बघितलं आता देशांतर्गत उत्पादन कन्सेप्ट ह्या गोष्टी ज्याच्या त्या गोष्टी यामध्ये क्लिअर होतील. बघा आता आपण ही गोष्ट बघितली होती कोणती देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना बघितली. आता राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना आपण नेहमी बघितल्या राहिलेली आपण पुढे बघायची आपल्याला. फक्त जेवढे बघितले देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना ती आता पहिल्यांदा बघा चार्ट मध्ये. आपण पहिल्यांदा जीडीपी काढला. होता. या चार्टवर तुम्हाला एवढं फक्त बघा चार्टवर तुम्हाला क्लिअर करून येईल की काय आहे ते. पहिल्यांदा आपण जीडीपी काढला. बरोबर. जीडीपी काढला होता. मार्केट प्राइसचा जीडीपी काढला. त्याच्यामधून काय केलं आपण घसारा वजा केलता म्हणजे आपला मार्केट प्राइसचा मग एनडीपी प्राप्त झाला. म्हणजे जीडीपी काढला त्याचा आपण घसारा वजा झाला की आपल्याला एनडीपी मिळाला मार्केट प्राइस. मग आपण जीडीपी मार्केट प्राइसचा काढला तर जीडीपी आपण फॅक्टर कॉस्टचा काढला होता. तर मग आपण फॅक्टर कॉस्ट जीडीपी करताना काय केलं की जो काय मार्केट प्राइस जीडीपी फॅक्टर कॉस्टचा जीडीपी काढता आपण काय केलं म्हणजे घटक किमतीचा जीडीपी काढताना काय केलं आपण जो काय मार्केट प्राइसचा जीडीपी आहे त्याच्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदान मिसळ मग आपल्याला फॅक्टर कॉस्ट जीडीपी मिळाला. फॅक्टर कॉस्ट आपण जीडीपी मिळाला आपल्याला. कळलं.
मग त्याला काय मिळालं आपलं फॅक्टर कॉस्ट जीडीपी आपल्याला मिळाला. अप्रत्यक्ष कर वजा केले त्यात अनुदान मिळालं. कशामध्ये मार्केट प्राइस जीडीपी मध्ये आपण अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदान आपल्याला फॅक्टर कॉस्ट जीडीपी मिळाला. मग आपण एनडीपी होता एनडीपी मार्केट प्राइस आहे त्याच्यामध्ये आपण एनडीपी फॅक्टर कॉस्ट एनडीपी काढताना काय केलं तसंच केलं आपण जो काय मार्केट प्राइस एनडीपी आहे त्याच्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिळालं आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी मिळाला. मग जीडीपी फॅक्टर कॉस्ट होता जीडीपी जो फॅक्टर कॉस्ट आहे त्याच्यामधून आपण फॅक्टर कॉस्ट जीडीपी आहे त्याच्यामधून आपण घसारा वजा केला आपला एनडीपी फॅक्टर कॉस्ट मिळाला. म्हणजे जो काय जीडीपी आहे आपला फॅक्टर कॉस्ट जो काय जीडीपी आहे त्याच्यामध्ये आपण घसारा वजा केला तरी सुद्धा आपला मार्केट फॅक्टर कॉस्ट घटक किमतीचा एनडीपी वापरला. हे तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करायचे चार्टवरनं की फॅक्टर कॉस्ट जीडीपी आहे फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढला त्यातून घसारा वजा केल्यावर आपला एनडीपी फॅक्टर कॉस्टचा प्राप्त होते. बरोबर म्हणजे फॅक्टर कॉस्ट जो काय जीडीपी आहे आपण जीडीपी काढला घटक किमतीचा जीडीपी काढला त्याच्यामधून घसारा वजा केल्यानंतर आपला एनडीपी प्राप्त होते. पण आपण काय बघितलं होतं की जीडीपी पहिल्यांदा काढला त्यातून घसारा वजा केला आपला एनडीपी मिळाला हे मार्केट प्राइस झालं. जीडीपी काढला आपण मार्केट प्राइस त्यातून अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान आपला जीडीपी मिळाला फॅक्टर कॉस्टचा. परत आपण एनडीपी मार्केट प्राइसचा बघितला होता त्याच्यामध्ये आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान आपला एनडीपी मिळाला फॅक्टर कॉस्टचा. हे झालं आपण माहिती बघितली होती बरोबर इथपर्यंत. तर हा पुढचा चार्ट आहे आपण राहिलेली माहिती बघितली आपण ह्या पूर्ण चार्ट मग आपला समजून अजून समजता येईल. त्यामुळे आपण ह्या गोष्टी बघितल्या तर मग तुम्हाला चार्टवर सांगितलं की समजायला सोपं होतं. म्हणजे आता ह्याच्यावरून तुम्हाला एक कळालं असेल की जीडीपी आणि एनडीपी काढताना घसारा वजा करावा लागतो. जीडीपी आणि जीडीपी मार्केट प्राइस जीडीपी आणि मार्केट प्राइसचा फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढताना अप्रत्यक्ष वजा करून अनुदान ऍड करावं लागते. सेम एनडीपी मार्केट प्राइसच्या मधनं अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिसळलं की आपला मार्केट फॅक्टर कॉस्ट एनडीपीवर होते ते आपण बघितलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू जो काय राष्ट्रीय उत्पादन संकल्पनेमधला आपण फक्त आज काय पाठ बघितलाय की जीएनपी बघितलाय बरोबर जीएनपी बघितलाय. मग बघा ह्या जीएनपी मधनं आपला फक्त अजून पुढचा पाठ राहिलाय पण मग ज्यावेळेस पुढचा पाठ आपण कव्हर होईल त्यावेळेस मग जीएनपी मधनं घसारा वजा केले एनएनपी प्राप्त होते. जीएनपी मधून फॅक्टर कॉस्ट मधनं अप्रत्यक्ष वजा केले की फॅक्टर कॉस्ट जीएनपी प्राप्त होते एनएनपी प्राप्त होते ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघू. तर मग जेवढा पाठ बघितलाय तिथपर्यंत आपण हा भाग बघितला. आता पुढच्या राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनाचा पार्ट कव्हर झाल्यानंतर मग हा अख्खा पूर्ण चार्ट आपण बघून घेऊ. बघा पिक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. राष्ट्रीय उत्पन्न संकल्पनेचा पुढचा पार्ट जो आहे आपण राहिला जो पार्ट आहे पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. थँक्यू.